नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. एकदम वेगळी फ्लॉवर, बटाटा आणि पनीरची भाजी. एकदम वेगळी. मुलांना शक्यतो फ्लॉवर कोणी खात नाही ना, मग ती जरा वेगळ्या पद्धतीने केली की मग आवडीने मुले खातात भाजी. तर आज मी तुम्हाला ही भाजी करून दाखवते. त्यासाठी काय साहित्य घेतले. हा फ्लॉवर घेतला आहे मी. हा एकदम असे जाड तुकडे करायचे, खूप बारीक तुकडे नाही करायचे. आणि गरम पाण्यामध्ये त्याला मी 5 मिनिटं ठेवलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे 100 ग्रॅम पनीर आहे. हे 100 ग्रॅम पनीर आपण घेणार आहोत. हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, ह्याच्यातच घालायचा आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची क्रश केलेली, लसूण मिरची क्रश केलेली, थोडासा लिंबाचा रस, थोडीशी हळद, 1 चमचा हळद, आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. एकदम वेगळ्या प्रकारची भाजी आहे ही, एकदम छान होते चवीला. थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही आपल्या, आणि ग्रेव्हीमध्ये पण घालायची. हे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ह्याच्यात मी कोथिंबीर वाटलेली आहे. आणि आता हे आपल्याला सर्व हाताने मिक्स करायचं. आता आपला हात चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही ना, मग आता ह्याला हाताने आपण असं मिक्स करणार. हे पहा, हे असं हाताने मिक्स करायचं. कांदा हे सगळं एकत्र मिक्स करायचं. काय होईल मग, आता मीठ पण घातले ना आपण ह्याच्यामध्ये, मग कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि मग त्या पाण्यामध्येच आपण ही भाजी करणार आहोत. फ्लॉवरला पण थोडंसं पाणी सुटतं ना. हे पहा, आता हे असं मी एकत्र केलं आहे. पनीर, बटाटा. आता हे आपण 10 मिनिट ह्याला आपण झाकून ठेवायचे. 10 मिनिट ह्याला आता मी बाजूला ठेवणार आहे. चला, आता आपण ते 10 मिनिट साईडला ठेवले. आता ह्याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी एक फ्रेश दही घेतलं आहे. एक 2 ते 3 चमचे दही घेतले. त्याच्यामध्ये मी घालणार आहे छोटा चमचा एक हळद. त्याच्यात आपण हळद घातलेली आहे. 1 चमचा धना पावडर घालायची. 1 चमचा जिरा पावडर घालायची आपल्याला. जिरा पावडर घालायचा आहे. आपला घरगुती मसाला घालायचा आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. कशी भाजी तुम्हाला कमी तिखट, जास्त तिखट पाहिजे असेल ते. मी घरातला साठवणीचा मसाला टाकला आहे. आता हे लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा. थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आपल्याला. त्याच्यात तिखट असतो कांदा लसूण मसाला. आणि त्याच्यामध्ये मी एक बिर्याणी मसाला घालणार आहे. कुठलाही तुम्ही बिर्याणी मसाला घालू शकता. ह्याच्यामध्ये मी आता 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे. आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकत्र करायचं आहे. छान फेटून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकते, त्याच्यातून आपण मीठ घातलेलं आहे. थोडंसं मीठ टाकते. आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं. हे सगळं, हे दही मसाले हे सगळं एकत्र करायचे. दही फ्रेश आहे, आंबट नाही आहे. मलईसारखं दही आहे, त्याच्यामुळे भाजी आपली आंबट नाही होत. हे थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. आता थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. म्हणजे काय होईल, पाणी घातलं ना की थोडंसं आपलं ते घट्टपणा आहे तो निघून जाईल. हे पहा, पाणी घातलं ह्याच्यामध्ये. बिर्याणी मसाला घातला ना छान टेस्ट येते भाजीला. तुम्ही कुठलाही चिकन बिर्याणी मसाला याच्यामध्ये वापरू शकता. आता हे छान आपण मिक्स करायचे. हे पहा, हे असं सगळ्या दह्याच्या गुठळ्या फोडल्यात. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता मी कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे. 2 पळ्या त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल छान तापवून द्यायचं. आपल्याला याला फोडणी करायची आहे. तेल तापले की आपल्याला त्याला 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे.
तेल आपलं गरम होतं आहे. तेल गरम झाले. आता त्याच्यात जिरे मोहरी घातले 1 चमचा आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडासा गरम मसाला, 3-4 लवंग, 4 मिरी, दालचिनी, 1 तेजपत्ता. आणि आता आपण जे ह्याला 10 मिनिट झालेले आहेत. आता हे आपण झाकून ठेवलं होतं, ह्याला 10 मिनिट झालेले आहे. आता हे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, हे सरळ ह्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा. त्याला छान मिक्स करायचं. आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहेत मसाले. हे थोडंसं आपण परतून घेऊया तेलावर. थोडासा गॅस मी बारीक करते आणि पुन्हा ह्याच्यावर 2 मिनिट मी झाकण ठेवते. आपले 2 मिनिट झालेत बघा. छान वाफ बसली भाजीला. आता त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, 1 टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालायची ह्याच्यामध्ये. गॅस मोठा करायचा आता आणि हे पण छान परतून घ्यायचं. टोमॅटो आंबट नाही आहे त्याच्यामुळे भाजी चवीला छान लागते. मोठ्या गॅसवर ह्याला परतायचं, मध्ये मध्ये हलवत राहायचं एकसारखं. पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवते, गॅस बारीक करते आणि आधेमध्ये ह्याला आपण हलवत राहायचं आहे. 2 मिनिट झाले. मी ह्याला मध्ये मध्ये हलवत राहिले होते सारखे. हे का थोडंसं ह्याला पाणी सुटले. आता आपण अजिबात पाणी नाही घातलेलं आहे, पण ह्याला पाणी सुटले. आता आपण हे जे मसाला तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये घालायला, हा पण ह्याच्यामध्ये सर्व घालूया. मोठा गॅस करायचा आता आणि हा मसाला आपल्याला ह्याच्यात परतवून घ्यायचा आहे छान. ह्याचा दह्यामुळे ना भाजीचा वास छान येतो आणि भाजी टेस्टी होते. आपल्याला ही अशी पातळ वगैरे नाही करायची, ही आहे अशीच करायची भाजी. तर हा मसाला चांगला ह्याच्यामध्ये परतवून घेतलेला आहे. हे पहा, पुन्हा 2 मिनटं मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता. कारण आता आपण हा मसाला घातलेला आहे ना, तो जराशी शिजला पाहिजे. झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की तो मसाला शिजला की भाजी आपली अशी कच्ची लागत नाही. 2 मिनिट त्याला मध्ये मध्ये पुन्हा काढायचं, पुन्हा हलवायचं. हे पहा, ह्याच्यात आपण पाणी घातलेलं नाही आहे, ह्याला दही घातलेलं आहे त्याचंच पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, ह्याला मी गॅस बारीक करणार आहे आणि एक पॅक झाकण ठेवायचं. हे आता हे गॅस मी बारीक केलं आहे, तर ह्याला अजिबात उघडून बघायचं नाही आहे. आपण दम बिर्याणी कशा प्रकारे करतो ना त्या प्रकारे. त्याला मी थोडंसं जड ठेवणार आहे. हे वाफ तर नाही जाते बाहेर, पण एकदम बारीक गॅसवर मी ह्याला एक 5 ते 7 मिनटं आता ह्याला मी ठेवणार. ह्याला अजिबात मध्ये हलवायचं नाही, झाकण काढायचं नाही, त्याची वाफही बाहेर जाऊन द्यायची नाही, म्हणजे त्या भाजीला छान टेस्ट येते. आता हे 5 ते 7 मिनटं आता हे असंच ठेवणार आहे मी. हे पहा, आता आपले 10 मिनिट होऊन गेलेले आहेत. आता आपण पाहूया भाजी. आहा, पहा काय मस्त वास आला आहे, चिकनसारखा वास आला आहे भाजीचा. एकदम छान भाजी झाली बघा. हे पहा, बटाटा, पनीर तर काय मऊच असतं म्हणा, पनीर पण शिजतं, बटाटा पण शिजलेला. हे पहा, लगेच बटाटा तुटला. हां पहा, आता ही अशी भाजी केलेली आहे मी. ह्याला 12 मिनटं लागली ह्या भाजीला शिजायला. तर इतकी सुंदर आणि नॉनव्हेजसारखी ही भाजी लागते. तर ह्या पद्धतीने मी भाजी केली पहा. तर तुम्ही पण ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही भाजी आवडली नक्की करून पहा. ही भाजी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की ही भाजी कशी वाटली. आता आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब केलं तसं नसेल तर जरूर करा आणि ही भाजी तुम्ही जरूर करून पहा. धन्यवाद.